नमस्कार मित्रांनो, आज रविवार 31 मे. लपंडावचा आजचा भाग आलाय. आज आपल्या चॅनलवर उशिराच येईल. तर मित्रांनो, सकाळपासूनच लाईन नव्हती, त्यामुळे फोन लॅपटॉप सगळं डिस्चार्ज होतं आणि एपिसोडला त्यामुळे उशीर झालाय. तर प्लीज माफ करा आणि थोडं समजून घ्या. पण मित्रांनो, मला आजचा भाग नक्कीच आवडेल. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनीने सखीचे सगळे बँकचे अकाउंट्स फ्रीज केलेत. त्यामुळे आता सखीकडे एकही रुपया नाहीये. पण बघा आता कान्हा काय करतो. आपल्याला हे माहितीच आहे की सखी कान्हाकडून डायरेक्ट मदत नाहीच घेणार. त्यामुळे कान्हाने मस्त डोकं लावलंय आणि चाळीतल्या जुन्या आठवणी आज ताज्या होणार आहेत. खूप मज्जा येणार आहे आजचा भाग बघायला. तर मित्रांनो, करूया आजच्या भागाला. त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, मालिकेच्या खऱ्या रिव्ह्यू साठी आणि लेटेस्ट अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूची बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा, म्हणजे एपिसोड टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. सखीला आता चहा प्यायचा असतो, त्यामुळे ती आता सगळं ऑर्डर करते ऑनलाईन आणि मग ती तिचं बॅलन्स चेक करते. ते इनसफिशियंट बॅलन्स असं दाखवतो. सखी आता विचार करते की इतकी तर काही मोठी ऑर्डर नव्हती इनसफिशियंट बॅलन्स दाखवायला. खूप पैसे माझ्या बँक अकाउंट मध्ये, असं कसं झालं. सखी आता या विचारात असतेच. तितक्यात काय होतं, या सरकारचा सखीला फोन येतो आणि फोन उचलल्याबरोबर येरे येरे पावसा तेव्हाला गाणं म्हणते ही सरकार आणि सखीला चिडू लागते. पुढे ती म्हणते, काय ग, मोठा पाऊस कसा पडला ग दुःखाचा, त्यात अजून काही थेंबांची भर. पहिला तडपायला तयार राहा सखी, जे सगळे बँक अकाउंट्स मी फ्रीज केलेत. आता काय करणार ग तू सखी, असं आता ही सरकार सखीला म्हणते आणि तिच्यावर हसतच फोन ठेवून देते. तिथे आता सीन शिफ्ट होतो आणि आता सखीला काही समजत नसतं काय करायचं. ती खूप चिडली असते, पण ती आता मागे वळून बघते तर कान्हा असतो तिच्या मागे आणि कान्हा आता सखीकडे बघत स्माइल करतो. कान्हाने त्याचं जुनं जे लुक आहे ते केलंय, एकदम साधे सिंपल, आणि जे शर्ट आहे त्याचे ते घातलंय. तर तो कबीरचा चष्मा सुद्धा त्याने काढून टाकलाय आता. आणि कान्हाला आधी सारखं बघून आता सखी खूप इमोशनल होते आणि कान्हाकडे ते बघतच राहते. ज्या साडीतूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती आणि ते सगळे क्षण सखीच्या डोळ्यासमोरून फिरत असतात आणि सखी कान्हाकडे अशी एकटक बघते. त्यानंतर आता कान्हा अशी स्माइल करतो आणि सखीला म्हणतो, काय झालं सखी मॅडम, काय हरवून गेलात की काय मला बघून. तर सखीला एकदम अशी भानावर येते सखी आणि तिला समजतं हे फक्त कान्हाची एक चाल आहे म्हणून. सखी त्यानंतर अशी जात असते. कान्हा आपली छान कविता सुरू करतो. कान्हा म्हणतो, बंद कडी कधी ना कधी खुलेल, बसलेला कंठ कधी ना कधी तर फुटेल, उमटतील कंठातून शब्द मधुर, मग निघेल प्रेमाचा झाड धूर. अशी आता कान्हा कविता म्हणतो. आता सखीला इरिटेट होतो आणि सखी म्हणते, काय रे, तुझ्या हा कविता आहे ना. कान्हा म्हणतो, मिस करत होत्यात ना. तर सखी म्हणते, नाही, इरिटेट होतात मला. आता कान्हा सखीला म्हणतो, अच्छा, मग आता अजून इरिटेशन नको असेल तर सांगा पटकन काय झालं. तर सखी कान्हाला सांगून टाकते आणि म्हणते, सरकारने माझे सगळे बँक अकाउंट फ्रीज केलेत. अजून काही ऐकायचंय का तुला. कान्हाला धक्काच बसतो हे ऐकून. कान्हा म्हणतो, काय. सखी म्हणते, मग नाही तर काय, एकतर आयुष्यात इतक्या फास्ट घडतायत गोष्टी, प्रॉब्लेम संपायचं नावच नाही घेत आहे. त्यात मी इथे राहायला आले तर तू आलास माझ्या मागे मागे. उलट काय ना, जेव्हापासून तू माझ्या लाईफ मध्ये आलास तेव्हापासूनच माझ्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम सुरू झालेत. तेव्हापासून संपतच नाहीयेत. का आलास तू माझ्या लाईफ मध्ये कान्हा. सखीच्या तोंडून एकदम कान्हा निघतं आणि कान्हा म्हणतो, कान्हा, तुम्ही मला आता कान्हा म्हणालात. आता बघाच तुमचा कान्हा तुमचे प्रश्न कसे सोडवतो पटापट. आता सखी म्हणते, एक मिनिट, तुझं नाव मी चुकून घेतलं असेल, जास्त उडायची गरज नाहीये. पण हा, तुझ्याकडनं मी पैशांची मदत नाही घेणार आहे. तर तुझा 1 रुपयाही नकोय, कारण अजूनही माझ्यात स्वाभिमान शिल्लकच आहे. तुला जमतं रे, लोकांना फसवण्याची कला आहेच तुझ्यात, पण मी नाही ना तशी. त्या दिवशी मी हे शिकेल ना, त्या दिवशी लाचारीही येईल. पण राघव कामतची मुलगी एक वेळी मरेल, कोणासमोर लाचार होणार नाही. कान्हा सगळं ऐकून घेतो सखीचं आणि सखी असं बोलून तिथून निघून जाते. तिथे बघा काय होतं. आता सखी परत जाते तिच्या घरी, म्हणजे आपल्या दाभाडे मावशींच्या घरी. तर तिथे आता जानू येते आणि म्हणते, ए सखी ऐक ना, मी तुला म्हणणार होती, ऑर्डर झाली नसेल तर फक्त माझी एक गोष्ट ऐक, हळद राहिलीये तेवढं ऑर्डर करून टाक. पण आता इकडे सखीला टेन्शन आलं असतं, कारण तिच्या अकाउंट मध्ये आता काहीच शिल्लक नसतं. सखी आता विचारातच असते. जानू म्हणते, सखी ऐकतेस ना. तर सखी खूप पॅनिक होते. तर जानूला जरा टेन्शन येतं आणि जानू म्हणते, काय झालं सखी, अगं बोल ना, कसला विचार करतेस. सखी म्हणते, नाही नाही, कुठे काय ग, काहीच नाही झालंय. तितक्यात सखीला आता गौतम काकांचा फोन येतो. सखी म्हणते, फोन आलाय. सखी थोडी बाजूला येते आणि म्हणते, हा काका बोल ना. आता गौतमला लक्षात आलं असतं. गौतम म्हणतो, सखी तू बरी आहेस ना ग, तुला काही झालं नाही ना. म्हणजे सरकार आता असं सांगून गेली की तुला मोठा धक्का देणार आहे. मला माहितीये ते तुला त्रास देणार नाही, पण काय झालं, खरं सांग, तू ठीक आहेस का. तर सखी खोटच बोलते आधी आणि म्हणते, नाही ना काका, काहीच नाही झालंय. तर गौतम म्हणतो, असं होऊच शकत नाही, त्या नालायक सरकारला मी चांगलंच ओळखतो.
काही न करता शांत बसूच शकत नाही. सखी आता सांगते, काय काका, आता काय माझ्या नशिबाचे भोग मलाच भोगायचेत. गौतम आता म्हणतो, कोणच बोलू नको सखी, मला सांग नीट काय झालंय ते. सखी सांगते, काका सरकारने माझे सगळे बँक अकाउंट फ्रीज केलेत. सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि जानू सुद्धा सगळं ऐकत असते. पुढे आता सखी सांगू लागते, माझ्याकडे आता 1 रुपयाही नाहीये काका. मी आता माझ्या हक्काचे पैसे घेऊ शकत नाही, बँकेत जाऊ शकत नाही आणि कुठल्याच प्रकारचं ट्रान्झॅक्शन सुद्धा नाही करू शकत. का मला काही समजत नाहीये. गौतम म्हणतो, इट्स ओके, सरकार तर असंच वागणार होती, तिच्याकडनं हीच अपेक्षा आहे. पण तू काळजी नको करूस, मी आहे ना, मी आता लगेचच येतो. सखी म्हणते, नाही नाही काका, तू आता काही बोलू नको आणि काहीच करू नको. इथे ना तर आयुष्यातले प्रॉब्लेम संपतच नाहीये. मी पहिला धक्का पचवते तोपर्यंत पुढचा धक्का बसलेलाच असतो आणि सगळं इतक्या फास्ट घडतंय ना एकामागे एक, त्यामुळे मला समजून घ्यायला जरा वेळ लागतोय, पण ठीक आहे, करेल मी काहीतरी. सखी गौतमकडे वेळ मागते आणि म्हणते, मी तुला नंतर कॉल बॅक करते हा. बघा इथे काय होतं, गौतम आता सरकारजवळ जातो. गौतमला या मनस्विनीचा खूप राग आला असतो. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि जानू आता सखीला धीर देते. म्हणते सखी, त्यानंतर ती सखीला मिठी मारते आणि सखी आता रडायला लागते. त्यानंतर जानू सखीला शांत करते आणि म्हणते, मी सगळं ऐकलंय ग, पण तू काळजी करू नकोस. सरकारला काय करायचं ते कर म्हणावं, तू टेन्शन नको घेऊ, मी देते ना पैसे, हे ऑर्डर कर तू, मी देते पैसे. तर सखी म्हणते, नाही ग, प्रश्न फक्त पैशांचा नाहीये. अगं ती सरकार ते किती त्रास देणार आहे अजून मला, अजून किती भोगायचं मी. माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतलं, मग मला घराबाहेर काढलं आणि आता हे माझं अकाउंट फ्रीज केलं. आता सखी म्हणते, असं वाटतं की देव माझी परीक्षाच घेतोय, पण ठीक आहे, असं जर असेल तर मी पण मागे हटणार नाही, मी लढेन, एकटी लढेन, काहीतरी केलं पाहिजे. असं म्हणत सखी तिची पर्स चेक करते. जानू विचारते, काय करतेस तू, काय शोधत आहे. सखी म्हणते, अगं बघतेय काही पैसे आहे का, आता सापडताय काय तर ते बघते, नाही तर आपल्याला सामान आणायचंय ना, काहीतरी विकावं लागेल, नाहीतर काहीतरी गहाण ठेवावं लागेल. आता जानूला वाटत असतं ही मूर्खासारखीच बोलतेय आणि सखी काही सुचत नसतं सखीला. त्यानंतर सखी तिच्या अंगठीकडे बघते आणि म्हणते, नाही ना, पण अंगठीचे पुरे पैसे येणारच नाहीत. तर जानू सखीला म्हणते, अगं ए सखे, भानावर ये, काय बोलतेस तू. तर सखी म्हणते, काहीतरी करावंच लागेल ना. सखी खूपच पॅनिक झाली असते. त्यानंतर सखीचं एकदम लक्ष जातं तिच्या मंगळसूत्राकडे. तर कान्हा तिथे येतो आणि हे बघतो की सखीने तिच्या मंगळसूत्राला हात लावलाय. कान्हाच्या लक्षात येतं आणि कान्हा म्हणतो, काय आता काय मंगळसूत्र विकणार आहेत की काय तुम्ही. सखी आता कान्हाकडे बघते. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे तिची बंदूक पुसत असते आणि तिचे दोन्ही पाय तिने टेबलवर ठेवले असतात. तितक्या तिथे आता गौतम येतो. आता मनस्विनीला माहिती असतं की गौतम येणारच. तर मनस्विनी म्हणते, वेलकम. आता तू ज्या पद्धतीने माझ्या समोर आलायस याचा अर्थ गुड न्यूज, कळले तुला, अपडेट आला असेल ना तुझ्या लाडक्या पुतणीकडून. असं म्हणत आता ही मनस्विनी गौतमला बंदूक दाखवते. गौतम जरा घाबरतोच. आता ही मनस्विनी म्हणते, शूट. तर आता काय होतं, गौतम गुडघ्यांवर बसतो आणि हात जोडत म्हणतो, सरकार प्लीज. आता ही मनस्विनी पटकन तिचे पाय खाली घेते आणि गौतमला म्हणते, बाप रे सरकार प्लीज. वा गौतम, अरे लगेच लायकीत आलास. भाऊजी, ओ छोटे भाऊजी, बोला की. तर आता गौतम म्हणतो, मला त्रास द्यायचा असेल, ओरडायचं असेल, मारायचं असेल तर मला त्रास द्या, ते बोला मला, प्लीज सखी सोबत असं नका ना वागू. आता ही मनस्विनी 1 मिनिट विचार करते आणि एकदम गौतमच्या अंगावरती धावते. मग म्हणते गौतमला, कसं वागू मी, तुम्हीच सांगा. गौतम घाबरतो. ही मनस्विनी म्हणते, तसंच वागेल मी, सांगा तुम्हीच सांगा आता. तर आता गौतम म्हणतो, ते तुम्ही तिचे बँक अकाउंट फ्रीज केलेत, ते प्लीज ओपन करा. आधीच तिने खूप त्रास सहन केलाय, लहानपणापासून आईच्या प्रेमासाठी तरसली, खरी आई तिच्या समोर आली, सखी तो आनंद नाही घेऊ शकली. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, ओ उप्स. पुढे आता गौतम म्हणतो, सखी या घरातच लहानाची मोठी झाली तरी तिला या घरातून जावं लागलं. त्यावर ही मनस्विनी म्हणते, हाकललं तिला. तर गौतम म्हणतो, हो हाकललं गेलं, पण आता ती घराच्या बाहेर आहे ना, तिला जगू दे ना तिचं तिला. प्लीज सरकार, तिला त्रास देऊ नका, प्लीज तिचं अकाउंट रिलीज करा प्लीज. तर आता ही मनस्विनी काय करते, बंदूक गौतमच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, नाही ना गौतम. मग तिचा टोन बदलतो आणि म्हणते, आता कुठे खेळ सुरू झालाय, मला तुम्हाला असं 70 mm च्या स्क्रीनवर पिक्चर दाखवायचंय, मस्त बसून एन्जॉय कर पिक्चर. आता कुठे मी ट्रेलर दाखवलाय, पिक्चर अजून बाकी आहे, एन्जॉय तर कर पिक्चर. लगेच पिक्चर बंद करायला सांगतोय, अरे थांब जरा, थांब, अजून एक प्रोमो यायचे बाकी आहेत, मग दिसेल चल पिक्चर, मजा येणार. त्यानंतर ही मनस्विनी गौतमच्या छातीवर अशी बंदूक ठेवते आणि म्हणते, आणि गौतम नको ना रे, मजा घालू नकोस. तर म्हणत परत ही मनस्विनी गौतमच्या डोक्यावर बंदूक ठेवते. म्हणते, शारीरिक त्रास नाही, मानसिक त्रास. आणि मग ही मनस्विनी गौतमला आउट असं म्हणते. पुढे बघा मित्रांनो, गौतम सखीची मदत सुद्धा करणार आहे. पण बघा हे परशु आणि मीनाक्षी काय करतात.
इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा सखी जवळ जातो आणि म्हणतो, काय विचारतोय मी? म्हणजे मंगळसूत्र विकायचा विचार नाही ना तुमचा? सखी आता कान्हाला म्हणते, मी कसला विचार करते आणि कसला नाही याचा तुला काय करायचंय? आता आपला काही संबंध नाहीये, त्यामुळे माझ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं बंद कर. वर आता कान्हा म्हणतो, अच्छा ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. सखी म्हणते, हो रे, खूप भलं केलीत तू माझी, भलं केलंस माझं आजपर्यंत तू. उपकारच झाले म्हणायचे तुझे माझ्यावर. सखी आता हात जोडते आणि कान्हाला म्हणते, आता अजून उपकार नकोयत. जान्हवी आता सगळं बघत असते. सखी म्हणते, माझं मी बघून घेईन. कान्हा म्हणतो, ऑफकोर्स, म्हणजे तुम्ही तुमचं बघायला समर्थ आहातच. पण कसं असतं ना, आता सखी डोळे काढून बघते कान्हाकडे. कान्हा मुद्दामच आता फिरतो आणि म्हणतो, जान्हवी, तुला सांगतो जान्हवी, बुडत्याला काडीचा आधार असं म्हणतात. ते कोणीतरी बुडतोय आणि मी त्याला हात देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, पण आता बुडणारा हात धरायला तयारच नसेल तर मी तरी काय करणार? होईल तरी काय मग? बुडबुड बुडबुड होईल की नाही पूर्ण? तर जान्हवी बीच का बंदर बनते आणि जान्हवीला काही समजत नाही कोणाचा भाग घ्यावा. तर पुढे कान्हा म्हणतो, सखीला टोमणा मारतो तो आणि म्हणतो, पण समोरच्याने ठरवलंच असेल की नाही मला तर बुडायचंच आहे, तर वाचवणारा तरी काय करणार म्हणा. आता सखी कान्हाकडे चालत येते आणि म्हणते, मी हे काही मजाकीत नाही बोलत आहे, तुम्ही चेष्टा किंवा मस्करी तर अजिबात नाही करत. मी हे खूप सिरियसली सांगत आहे. मला तुझ्या आधाराची गरज नाहीये. मी बुडताना मला वाचवणारा तो शेवटचा व्यक्ती जरी असलास तरी सुद्धा मी तुझ्याकडनं मदत घेणार नाही असं म्हणून सखी रागातच तिथून निघून जाते आणि जाणू सुद्धा आता सखीच्या मागे जाते. आता कान्हा म्हणतो, कान्हा सखीवर ऑलरेडी फिदा. कान्हा म्हणतो, गस नाही मी तुमच्यावर फिदा झालो आणि तुमच्या प्रेमात पडलो. तुमचा हा स्वाभिमान एक दिवस जीव घेणार आहे माझा. मी पण कान्हा आहे, कान्हाचा कान्हा. तुम्ही जरी माझ्याकडनं पैसे घेतले नाही, मदत घेतली नाही, तरी तुमच्यापर्यंत मी ते पैसे पोहोचवणार. बघाच तर या कान्हा उर्फ कबीरचा मॅजिक. पुढे बघा मित्रांनो, कान्हा सखीची कशी मदत करणार आहे. सगळे चाडकरी सुद्धा यात कान्हाला मदत करतात. सखीला ते समजत पण नाही. इथे काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो. आपल्याला तर माहितीच आहे की मनस्विनीने परशु आणि मीनाक्षीला घरातला नोकरच बनवलंय. 24 तास हे झाडू मारतात आणि फरशा पुसत असतात. असो, आता काय होतं, गौतमच्या हाती एक लिफाफा असतो आणि तो घाईतच खाली उतरतो. परशु आता मुद्दामच त्याला थांबवतो आणि म्हणतो, काय रे गौतम, कुठे चालला? हे पण इतक्या घाईत. तर बघा मित्रांनो, गौतम आता विश्वास ठेवतो यांच्यावर आणि म्हणतो, काय सांगायचं आता, काय व्हायचं राहिलं अजून? गौतम म्हणतो, सरकार तिने काही केलंय का? आणि ही मीनाक्षी सुद्धा विचारते, नक्की काय झालंय भाऊजी? गौतम आता सांगतो, विश्वास ठेवतो या दोघांवर. पण हे दोघं बघा काय करतात. गौतम म्हणतो, सरकारने सखीचे सगळे बँक अकाउंट फ्रीज केलेत. तिच्याकडे अजिबातच पैसे नाहीत. तर माझ्याकडे थोडेफार जे काही पैसे आहेत मी तिला द्यायला चाललो, कारण आता घराबाहेर असताना पैसे नसतील तर ती बिचारी कसं सर्व्हाइव्ह करेन. तर बघा आता ही मीनाक्षी म्हणते गौतमला, भाऊजी असं असेल तर थोडी मदत आम्ही पण करतो, आमच्याकडे पण थोडे पैसे आहेत, द्या तो लिफाफा. असं म्हणत मीनाक्षी तो पैशांचा लिफाफा तिच्या हाती घेते. गौतमला बरं वाटतं हे ऐकून. बघा काय होतं, तितक्यात ही सरकार जिन्यावरून खाली उतरत येते आणि ही मीनाक्षी पैशांचा लिफाफा या सरकार समोर ठेवते, स्वतःहून सरकारच्या हाती देते आणि त्यानंतर ही मनस्विनी तो लिफाफा तिच्या हाती घेते. आता गौतम म्हणतो, हे काय चाललंय? काय ग वहिनी, काय केलंस तू आता? तर आता ही मनस्विनी पैसे मोजू लागते. गौतम तो लिफाफा घेण्याचा प्रयत्न करतो पण मनस्विनी देत नाही. त्यातले पैसे ती बाहेर काढते. गौतमला म्हणते, काय ना गौतम, या परशु आणि मीनाक्षीला वॉर्निंग दिली होती की या घरात जर कोणी मला डबल क्रॉस करायचा प्रयत्न केला किंवा माझ्या पाठीत खंजर खुपसण्याचा प्रयत्न केला तर लगेच येऊन मला सांगायचं, सतत मला अपडेट करायचं. यांनी जर तसं केलं नाही तर या दोघांचा जीव पण जाऊ शकतो. इन शॉर्ट, यांना जर या घरात राहायचं असेल आणि जगायचं असेल या घरातले माझे रूल्स त्यांना फॉलो करावे लागतील. पुढे आता ही मनस्विनी गौतमला म्हणते, काय ना छोटे भाऊजी, छोटे छोटे थ्रेट्स, छोटी छोटी पनिशमेंट, या सगळ्यांनी मला आता कंटाळा आलाय. त्यामुळे आता मी डिरेक्ट यांना लाईफ थ्रेट दिली. हे पहा ना, काम केलंय, सांगितल्याप्रमाणे यांनी रूल्स फॉलो केलेत. तर मीनाक्षीची मान खालीच असते आणि ही मनस्विनी मीनाक्षीची पाठ थोपटते आणि म्हणते, व्हेरी गुड. गौतम रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, सरकार हे थोडेसेच पैसे आहेत, प्लीज मला सखीला देऊ द्या प्लीज. तर ही सरकार म्हणते, नाही रे, अजिबात नाही. ती सखी या बंगल्यात लहानाची मोठी झाली आहे, पैसे आरामात वाढली आहे, तू तिला या इतक्या पैशांची सवय लावणार आहे इतकुशा? मन गौतम, तिने ठरवलंच आहे ना तिला गरीबासारखं राहायचंय, तर राहू दे, जगू दे तिला गरीबासारखं. काय होईल ना, तू तिला या पैशांची मदत करणार आणि मग तिला असं वाटेल कोणीतरी कधीतरी आपल्याला सतत मदत करणारच आहे, मग काळजी करण्याचं काही कारणच नाही आणि मग यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढणार. नको ना, तिला भोगू दे सगळं, जगू दे तिला तिचं, कशाला त्रास करतोयस स्वतःला. तर गौतमला खूप राग येत असतो. तर परशु आणि मीनाक्षीचं चुकलं का, काय वाटतं तुम्हाला, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे आता काय होतं, ही जी मनस्विनी आहे ती पैसे तिच्याकडे ठेवते आणि ती गौतमला धमकी देते आणि म्हणते, तुला जर पुन्हा तुझे पैसे गमवायचे नसतील तर हा प्रयत्न करू नकोस.
कारण या घरातले सगळेच माझे गुलाम आहेत, त्यामुळे तू काहीच करू शकणार नाही. आता गौतम त्याची मान खाली टाकतो. मनस्विनी म्हणते बरोबर आहे ना छोटे भाऊजी. आता गौतम मान डोलावतो आणि ही मनस्विनी म्हणते आता व्हेरी गुड, आणि मुद्दामच ती गौतमला चिडवते आणि म्हणते हे घे चल लिफाफा घे. तर गौतमला वाटतं की देणार आहे मनस्विनी, पण ही मनस्विनी तसं करत नाही आणि म्हणते काय रे, नो सॉरी नो थँक्यू, चल परत ट्राय कर. आणि परत ही आता गौतमला चकवते आणि त्याला चिडवतच तो लिफाफा परत त्याच्या समोर ठेवते. गौतम आता थँक्यू म्हणतो, पण तरी सुद्धा ही मनस्विनी ते पैसेशी मागे घेते. तो लिफाफा गौतमला न देताच त्याला होपलेस म्हणून तिथून निघून जाते. त्या गौतमला खूप राग येतो आणि गौतम त्याचा हात जोरात सोफ्यावर मारतो. आता हा परशू लगेच जातो आणि म्हणतो गौतम सॉरी ना, अरे आम्ही हेल्पलेस आहोत, आम्ही काहीच करू शकत नाही. मीनाक्षी पण म्हणते हो ना भाऊजी, आम्हाला इथे राहायचंय आणि मुख्य म्हणजे जिवंत राहायचंय, प्लीज आम्हाला समजून घ्या आणि आमच्या वतीने सखीला पण सॉरी म्हणा. आता गौतमला राग येतो, पण गौतम या दोघांना काहीच बोलत नाही. गौतमला सुद्धा वाटतं की यांची सुद्धा एक मजबुरीच असेल. आणि त्यानंतर परशू आणि मीनाक्षी परत आपल्या कामाला लागतात. आता गौतम काय करतो, तिथे ठेवलेल्या मनस्विनीच्या फोटोकडे बघतो. तो तिने भिंतीवर लावायला सांगितला असतो. त्या फोटोकडे बघत गौतम म्हणतो नशिबाची चक्र फिरतच राहतात, माणूस कितीही वर गेला कधी ना कधी तो खाली येतोच, नशिबाचा नियमच आहे तो. पुढे आता गौतम या मनस्विनीच्या फोटोकडे बघत म्हणतो कितीही वर उठलीस ना तरी कधी ना कधी खाली आपटशीलच. सखीला जेवढा त्रास देतेस ना त्यापेक्षा तिप्पट त्रास तुला होणार आहे याची मला खात्री आहे. आणि जेव्हा जेव्हा तू सखीला त्रास देशील तेव्हा तेव्हा तिच्या पाठीशी तिचा कान्हा म्हणजेच तिचा कबीर उभा असणार आहे, लक्षात ठेव. मग तू तिच्या समोर कितीही मोठ्या त्रासाचा डोंगर उभा कर तरी. आणि बघा इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हाने कशी आयडिया लावली आहे, सखीपर्यंत आता पैसे पोहोचणार आहेत. हा सीन बघून आपल्याला सगळं जुनं आठवेल. कान्हा आता कॅरम खेळत असतो साडीतले सगळे असतात तिथे माणसं आणि सगळे चीअर करत असतात कान्हाला. किरण सुद्धा असतो कान्हासोबत आणि म्हणतो चला तर आज या ठिकाणी आपल्या लाडक्या कबीरने. साडीतले सगळे आश्चर्यानेच बघतात किरणकडे आणि म्हणतात काय. तर आता आपला किरण म्हणतो सॉरी म्हणजे कान्हाने तब्बल 5,000 रुपये जिंकलेत. त्या किरणच्या हाती 5,000 रुपये असतात आणि सगळे टाळ्या वाजवतात. आणि आता चाळीतल्या बाया कान्हाला म्हणतात ए कान्हा इतका हवे तोडू नकोस, सखी तुझ्या समोर येऊन बसली ना की लगेच हरशील. तर आता हे सानप काका म्हणतात ए चला तुमची सखी असू दे किंवा सखा असू दे, जिंकणार तर आमचा कान्हाच. वर एक चाळीतला चंदू म्हणतो कान्हा आमचा शार्प आहे शार्प. आता परिचय म्हणते नुसतं बोलून चालणार नाही की समोर जिंकून दाखव कान्हा, मग तुला म्हणू. हे माणसंच म्हणतात दाखवतो ना आम्ही काय भेटतो काय. कान्हा मात्र गप्पच असतो. आता कान्हा बोलतो एवढं जर तुम्ही बोलताय काकू तर आणा ना तिला माझ्या समोर, बघूया आहे का तिच्यात तेवढी हिंमत मला हरवण्याची. हा सगळा कान्हाचा प्लॅन असतो. आता हे सगळ्या बाया सखीला आणायला जातात. आणू आणि दाभाडे मावशी सुद्धा जातात. तर आता सगळं जणी गेलंय आणि सखीला सांगितलंय तर सखी म्हणते नाही मी येणार नाही. परिचय म्हणते अगं चल ना, तिथे आम्ही इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्यात, चल ना ग आम्ही तोंडावर पडू. सखी म्हणते नाही ना, मी असं का करताय, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या आयुष्यात सध्या काय चाललंय ते, खरंच आता कुठल्याही मनस्थितीत नाहीये. तर आता एक काकू म्हणतात साडीतल्या अगं सखी आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे ग. जानू पण म्हणते सखीला अगं सखी मला सगळं मान्य आहे पण असं एकटं बसून कसं चालेल, आणि तसं पण पुढे गेल्याशिवाय मागचं विसरता येतं का, तसं पण तू आमच्या सगळ्यांमध्ये मिक्स झाली की तुलाच हलकं वाटेन. सखी म्हणते प्लीज माझी खरंच इच्छा नाहीये, जा आणि खेळा मी नाही येत. आणि बघा आता काय होतं, साडीतल्या बाया सुद्धा सामील असतात या सगळ्यात. तर आता ही जानू काकूला अशी डोळा मारते आणि ऍक्टिंग चालू करायला सांगते. तर साडीतली एक बाई सानप काकू म्हणतात, सानप काकू बदलल्यात आता दुसरा कॅरेक्टर आलाय त्या ठिकाणी. ही बाई आता मुद्दामच म्हणते बघितलं ना कान्हा म्हणालाच होता की सखीला खेळताच येत नाही. ते तर दुसऱ्या काकू पण म्हणतात साडीतल्या हो ना कान्हा म्हणालाच होता की सखी त्याला घाबरते आणि कान्हा समोर ती हरेल याची तिला भीती वाटते. आणि आता परिचय सुद्धा मुद्दामच म्हणते सखीचं पण बरोबर आहे ना, पण ती नाजूक पोर आहे सखी, किती कमजोर झालीये, त्याबरोबर किती वाईट घडलंय बघा जरा. बडे मावशी सुद्धा तर हो लावतात. आणि त्यानंतर दुसरी बाई म्हणते हो ना तिच्या जागी मी असली तर रडतच बसली असते. आता जानू मुद्दामच म्हणते ए सखी स्ट्रॉंग आहे हा. आता कान्हा म्हटला ते अगदी बरोबर आहे, सखी काही खेळणार नाही आणि खेळली तर जिंकणार तर अजिबातच नाही. त्यानंतर आता सखी म्हणते जानूला काय असं बोलला तो कान्हा, हा आता त्याला दाखवतेच. तर परीची आई म्हणते हो ना बाई खूप बोलला तो, काय बोलला ते आठवत नाही पण खूपच बोलला. सखी ठरवते तिला आता कान्हाला हरवायचंच आहे. दाभाडे मावशी आता स्माइल करतात. कान्हाचा प्लॅन आता वर्क झाला असतो. किरण आता हळूच आवाजात म्हणतो कान्हाला काय कान्हा येईल ना रे सखी. कान्हा म्हणतो 100%. रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात याला, ऐकांवर हेच वर्क करतं. आता तू बघच 100% सखी येणार म्हणजे येणार. तर समोरून सखी चालत येत असते तर किरणचं लक्ष जातं आणि किरण म्हणतो येणार नाही आली बघ. समोरून आता सखी येते पूर्ण बायकांची टोळी घेऊन. सखी आता तिचा दुपट्टा वगैरे पण बांधते आणि तयार होते.
एकदम कॉन्फिडंट असते सखी. कान्हा म्हणतो काय हो, हारण्यासाठी इतक्या जोशात आलात तुम्ही? या बसा बसा, असं मुद्दामच म्हणतो आणि चाळीतले माणसं आता सखीवर असतात. सखी म्हणते मागच्या वेळेस मीच हरवलं होतं तुला, विसरलास का? आपल्याला यांच्यातले जुने क्षण दाखवल्या जातात. जसं कान्हा मुद्दामच हरला होता सखीसाठी, सखीच्या खुशीसाठी. आता ह्या बाया म्हणतात आता बघतच राहा तुम्ही, तुमची सखी तुमच्या कान्हाची कशी शिट्टी वाजवते ते. तर आता सानप काका म्हणतात बघूच आता कोण कोणाची शिट्टी वाजवते. तर सखी तयार होते आणि ती स्ट्रायकर मारणार. तितक्यात कान्हा म्हणतो 1 मिनिट. कान्हा आता शिट्टी वाजवतो. लगेच चंदू आता 2 कट चहा घेऊन येतो. दोघांनाही सर्व करतो सखी आणि कान्हाला आणि म्हणतो वहिनी ऑल द बेस्ट. दादा तुम्हाला पण. कान्हा सखीला म्हणतो आधी चहा घ्या. जे कसं आहे ना, खेळायला जरा बळ मिळेल तुम्हाला. कान्हाला माहितीये की सखीला चहाची गरज होती आणि तिला सकाळी सामानच मिळालं नाही, पैसे नव्हते त्यामुळे. म्हणून कान्हा आता सखीसाठी चहाची व्यवस्था पण करतो. सखी आता चहा प्यायला जाते पण तिच्या हाताला चटकाच लागतो, कारण चहाचा ग्लास गरम असतो. सगळे आता चटका लागल्यावर असा आपण आवाज काढतो, असा आवाज काढतात. तर सखी म्हणते काय चटका मला लागलाय ना, मग तुम्ही का आवाज काढतायत? तर कान्हा म्हणतो सखी मॅडम कसं आहे ना, चाडीतली हीच खासियत असते. आपल्याला होणारा त्रास असा वाटून घेतला जातो, आपल्याला हसवलं जातं. तर तुम्हाला चटका बसला होता हे तरी आठवतंय का? तर सखी म्हणते झालं का, डायलॉग मारून झाले असेल तर खेळूया आता. वर आता किरण म्हणतो खेळूया ना, पण त्याआधी पैसे काढा. सखी म्हणते पैसे? कान्हा म्हणतो हो, हा डाव पैशांचा आहे. पैसे लावून हा डाव खेळायचा आहे आणि जो हरेल त्याला काहीच मिळणार नाही आणि जो जिंकेल सगळे पैसे घेऊन जाईल. सखी म्हणते काय? खेळ हा खेळासारखा खेळायचा असतो, त्यात जर पैसे आले त्याचा जुगार बनतो. कान्हा म्हणतो नाही असं काही नसतं. सखी मॅडम जर पैसा यात आला तर उलट मजा येईल. कोण जिंकेल कोण हारेल याची जरा एक्साइटमेंटच राहते नाही का? सखी म्हणते बरोबर आहे ना, तुझी प्रत्येक गोष्ट पैशांवरच येऊन थांबते. पैशांशिवाय तुला दुसरं काही सुचतच नसेल. सखी कान्हाला टोमणा मारते पण कान्हा म्हणतो नो कमेंट्स. तसे हा डाव मी जिंकणार आहे, त्यामुळे सगळे पैसे माझेच होणार आहे, खेळा तुम्ही. ही म्हणते 1 मिनिट, पैसे तर मीच जिंकणार, बघच तू. कान्हाने बरोबर डोकं लावलंय सखीपर्यंत पैसे पोहोचण्यासाठी आणि तिला समजलं सुद्धा नाहीये. आजचा भाग खूप छान होता, पण कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. त्याच्या भागात कान्हा किरणला सांगतो की त्याला आता सखीची वाट लावायची आहे. किरण म्हणतो ते कसं? तर कान्हा सखीच्या डोक्यात काहीतरी टाकणार आहे, कदाचित ते जॉबच असेल. मग जेव्हा सखी तिचे डॉक्युमेंट्स घ्यायला बंगल्यावर जाते तेव्हा ती सरकारला चॅलेंज देऊन येते आणि या सरकारला सुद्धा धक्काच बसतो. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.